अखेर नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात येईल असे पत्र तहसील प्रशासनाने दिले आहे। वसमत शहरामध्ये दिनांक 27 जुलै 2023 रोजी ढगफुटीमुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसून संसार उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे आज पालिकेतून नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात यावी यासाठी शेकडो महिलांनी एकत्रित वसमतच्या तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 20 मार्च 2024 रोजी धरणे आंदोलन केले। एकाच कुटुंबातील 4 सदस्यांना लाभ दिल्याचे महसूल प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तहसीलदार यांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। आर्थिक मदत न दिल्यास पुढे आंदोलन करण्याचा इशाराही नुकसानग्रस्तांनी दिला आहे। वसमत माझं नाव पद्मिनीबाई हटकर आहे आणि घरात पाणी शिरलं होतं, त्यांनी काही पैसे दिले नाहीत आम्हाला। आमची खूप नुकसान झाली, अन्न पाणी पण वाहून गेलं। आम्ही रात्रभर पाणी काढलं, आमच्या तब्येती पण खराब झाल्या। आम्ही दवाखान्यात पण पैसे लावले आणि येतात आणि बघून जातात, म्हणतात भेटतील तुम्हाला, येतील पैसे आता म्हणतात आणि जातात वापस। आम्हाला काय भेटले नाहीत, डबल काय आले नाहीत। त्यांनी अर्ध्या लोकांना भेटले, अर्ध्या लोकांना भेटले नाहीत। हो आले होते, पण त्यांनी बोलले भेटतील तुम्हाला पण, असे म्हणले गेले, पण आले नाहीत आम्हाला पैसे। हो आले नाहीत, आम्ही त्याच्याकरता आम्ही इथं आलेलं आहे, आम्हाला पण पैसे। हॅलो अंजली, माझं नाव आहे अंजली संतोष धडके। आम्ही खाटी गली ढोर गली ढोर गलीमध्ये राहतो, पण त्या दिवशी पाऊस वारा इतका आला की आम्हाला हे झालं नाही, बसायला जागा नाही। नुकसान पत्र गेले, पुन्हा भिंती पडल्या, मातीचं पूर्ण आहे ना, तर मग आम्ही अर्ज दिला तर आम्हाला सहकार्य बी नाही, कुणी आलं बी नाही बघायला। 2दा-3दा येऊन गेलो तरी, तर मग आता हे घेतल्यानंतर हे निर्णय घेतला, तरी बी ह्याला बी अजून काय परवानगी नाही नसल्यामुळे तर आमची सहकार्य करून एवढी इच्छा आहे। मोठ्या दुकानात पाणी शिरलं होतं, दुकान आहे दर्यासमोर, आमची गली आहे खसा महिला, ढोर गली, तिथे राहतात आम्ही अर्ज दिले पण काही नाही अर्जाचं आलं। आज जे उपोषणला बसले होते वसमत शहरातील ढगफुटीमध्ये ज्यांचे नुकसान झाले त्यांना भेटले नाही, आज हे लोक उपोषणला बसले होते। परंतु मॅडमने एक पत्र दिलं, त्या येत्या 8 दिवसामध्ये तुम्हाला निधी आणि तुमचं सर्वे करून त्या लोकांना मदत देते। तरी तुम्हाला विनंती आहे की आपण आपलं उपोषण मागे घ्यावं। मॅडमच्या विनंतीला मान देऊन आज तरी उपोषण मागे घेतो। 8 दिवसामध्ये जर पैसे भेटले नाही तर वापस याच्यावरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला।